नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आणि सगळ्यात महत्त्वाची बातमी म्हणजे एसबीआय क्लर्क रिझल्ट आउट झालेला आहे प्रिलिम्सचा। तर त्या रिझल्टचं म्हणजे सगळ्यात लोएस्ट मार्क महाराष्ट्रासाठी सगळ्यात लोएस्ट कट ऑफ गेलेला आहे। 44.75 हा सगळ्यात लोएस्ट कट ऑफ आहे। तर बघा, याच्या अगोदर एवढा लोएस्ट कट ऑफ कधीच गेला नव्हता। म्हणजे हा जो कट ऑफ आहे जो महाराष्ट्रासाठी गेलेला आहे बघा 44.75, हा एवढा लोएस्ट कट ऑफ कधीच गेला नव्हता। ज्यांची प्री निघालेली आहे त्यांनी मेन्सची तयारी अगोदरपासूनच करायला पाहिजे होती। पण जरी नसेल केली तरी एक मला असं वाटतं की मेन्सचा जो कट ऑफ आहे बघा, आता पहिल्यांदा आपण लोएस्ट कट ऑफ का गेला त्याच्यावरती थोडी चर्चा करू। महाराष्ट्रासाठी एवढा कट ऑफ गेला आणि मग व्हॉट अबाउट मेनचा कट ऑफ किती राहू शकतो किंवा कशी तुमची तयारी पाहिजे बघा। लोएस्ट कट ऑफ काय गेला तर जवळपास म्हणजे तुम्हाला जर माहितीच आहे की सगळ्यात जास्त वॅकन्सी ह्यावेळेस महाराष्ट्रासाठी होत्या। सगळ्यात जास्त इतिहासात म्हणजे हिस्ट्रीमध्ये सगळ्यात जास्त वॅकन्सी आल्या होत्या, त्यामुळे हा कट ऑफ कमी गेलेला आहे। आणि हीच तुमच्यासाठी एक गोल्डन चान्स आहे किंवा सुवर्ण संधी म्हणलं तरी चालेल। गोल्डन चान्स आहे की तुम्हाला एसबीआयमध्ये पोस्ट मिळेल, ते पण ज्युनियर असोसिएटचे। आणि हे शक्य आहे मित्रांनो, कारण याच्यामध्ये आहे ना मेन्सचा कट ऑफ पण खरंच नक्कीच कमीच राहणार आहे। कमी म्हणजे सिरियसली सांगतो, महाराष्ट्रातल्या मुलांनी खरंच एकदम मनापासून अभ्यास केला पाहिजे, एकदम मनापासून। कारण मी काल एक व्हिडिओ बनवला होता यूट्यूबला, पण तो मी डिलीट केला की आज रिझल्ट लागेल आज किंवा उद्या याच्यामध्ये, पण ते काही टेक्निकल एरर होते त्याच्यामुळे मी तो डिलीट केला। पण ठीक आहे, लोएस्ट कट ऑफ गेलेला आहे, पण ज्यांचं झालेलं आहे सिलेक्शन त्यांचं खरंच खूप अभिनंदन त्यांना, कॉंग्रॅच्युलेशन त्यांना। आणि सर्वात कमी हा कट ऑफ गेलेला आहे। आणि मेन्सच्या कट ऑफबद्दल थोडीसं आपण चर्चा करू बघा। मेन्सचा कट ऑफ किती लागू शकतो, आता याचं उत्तर ज्यावेळेस पेपर होईल त्यावेळेसच आपण देऊ शकतो। पण एवढं तरी गॅरंटेड आहे की अनएक्सपेक्टेड कट ऑफ लागेल आणि कमीच लागेल। आणि कसं लागेल? कमीच लागेल। ही तुम्ही आत्तापर्यंतच्या माझ्या ऑब्झर्वेशननं असं मला वाटतं की हा मेन्सचा कट ऑफ हा कमीच लागेल। त्यामुळे तुम्ही व्यवस्थित अभ्यास करत राहा, कंटिन्यू अभ्यास करत राहा। जसं तुमचा आत्तापर्यंत अभ्यास चालला आहे तसं करत राहा। आणि जे 10 दिवस तुमच्याकडे आहेत, 10 तारीख आणि 12 तारखेला याची मेन्स आहे, 10 तारीख आणि 12 तारीख, कदाचित दोन शिफ्टमध्ये त्यांनी घेतलेलं आहे, 10 तारीख आणि 12 तारीख। त्यामुळे मुलं जास्तही घेतले असतील, कारण 44 कट ऑफ लागला, त्यामुळे मुलं जास्तही असू शकतात किंवा त्या रेशोमध्ये असू शकतात। पण तुम्ही जास्त विचार न करता तुम्हाला अभ्यास करत राहायचे कंटिन्यू। आणि याच्यावरती आपले व्हिडिओ पण येत राहतील, तुम्हाला व्यवस्थित गाईड पण केलं जाईल। आणि जर तुम्हाला आपले व्हिडिओ वगैरे आवडत असतील तर तुम्ही नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। असेच तुमच्यासाठी अपडेट असतील किंवा अभ्यासावरती किंवा कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ असेल आपण नक्कीच घेऊन येऊ। थँक्यू।